अगो बाई, गाजराचा हलवा. अगं तुला माहित नाही पोहे जिसनी गोड खायचं नाही ते. अगं वय माहित आहे मला, पण त्या घरात आणखीन एक माणूस आहे ज्याला गाजराचा हलवा लई आवडते बघ. बरं दुपारी जेवशील ना तेव्हा ह्यो डबा जावे बापूसने नेऊन दे. त्यांना माझ्या हातचा हलवा लई आवडतो. हे बघ मामे, मला माहित आहे मी सासर सोडून इकडे येऊन राहिलीये ती तुला आवडलं नसणार आहे. माझ्या आणि रायाच्यात समजा चांगलं व्हावं हीच तुला हवंय. पण अगं खरंच मला नाही बोलायचं त्याच्याशी बोलावं लागल असं मी कोणती बी गोष्ट करत नाही. आणि ही कारखान्यात जाती ना ते भाऊसाहेबांनी शब्द दिलाय म्हणून, नाही तर त्याच्यासमोर गेले बी नसते. तू एक काम कर की मुंजाला सांग, मुंजा नेऊन देईल डबा. मी चालले. हे कृष्णे नाही नाही अगं अगं बाई सुमन मावशी, मामे सुमन मावशी आलेत भारी आहे. कृष्णा तू कधी आलीस ग? 1-2 दिवस झाले की. सुमन वहिनी अचानक केव्हा आलात? नाही सहज आले होते. पण आशाताई काही म्हणा, नाव काढलं तुमच्या कृष्णानी. एवढी शिकली, विदा त्यांची सून झाली आणि आता कारखाना पण सांभाळते ना. पोरी नशीब काढलंस हा. तुम्ही आज इथं काय काम होतं का? मामे मी येते, मला उशीर होते. चला सुमन मावशी येते. हो ये, काळजी घे आणि सुखाने संसार कर. चल या की बसा. हो. आशाताई मी बळणच वाटवाकडी करून इकडे आली. बाहेर माणसं चर्चा करतात ते लय दिवस झाले कृष्णा माहेरात येऊन राहिल्या नाही. संसार दिवसार नीट चाललाय ना तिचा. म्हणजे मी नाही म्हणत, बाहेर माणसं म्हणतात मोडला बिडला नाही ना. काय बोलताय सुमन वहिनी? मी बाया बोलत नाही, त्या मंडईत बायका बोलत होत्या. रायाचं आणि कृष्णाचं जमत नाही म्हणून कृष्णा माहेरी आले निघून. नाही पोरगी शिकली ठीक आहे, त्याचं कौतुकच आहे. पण ती विदा त्यांची माणसं मोठी येत, त्यांच्याशी गुडी गुलाबीनं राहायला नको हिला. त्या रायानं राग मनात धरला आणि हिला सोडचिट्टी दिली तर माणसं तर म्हणणारच ना नवऱ्यानं सोडली म्हणून. ते तुला ऐकायला आवडेल का? सुमन मावशी, नवऱ्यानं टाकली, विधवा झाली म्हणून मुलीचं जगणं थांबत नसतं. आणि नवरा सोबत नाही म्हणून बाई जगायच्याच लायकीच नाही असं आहे का हो? आणि लोकांचं काय घेऊन बसलाय तुम्ही? त्यांच्याशी किती बी चांगलं वागा, त्यांना जी बोलायचंय ना तीच बोलतात ती. आणि माझा संसार आहे, माझं नातं आहे, तवयाचं काय करायचं माझं मी बघून घेईन. इतरांना माझ्या संसारात काय चाललंय याची चर्चा करायची काय बी गरज नाहीये. आणि ही मामा मम्मी आहेत ना, यांनी मला मोठं केलंय, मला शिकवलंय, माझ्यासाठी कष्ट घेतलेत. आणि ही लग्न बी त्यांनीच लावलंय. तवयांना काय वाटतं ही जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. जग काय बोलतं ना ह्यानं मला फरक पडत नाही. मामे तू रायासाठी जो गाजरचा हलवा बनवलायस ना तो डब्यात दे, मी त्याला देते. होय आता आणते. अंतरा आज कसली भारी दिसतेस. आज म्हणजे रोज नाही दिसत. अगे तसं नाही ग, रोज छान दिसतेस तू, पण आज एकदम झाक दिसतेस. काय विशेष? का विशेष नसेल तर मी छान दिसायचं नाही का? अगे तसं नाही ग, सुंदर दिसायलाच पाहिजे. पण आज कुठं चाललीस का? हो, शॉपिंगला. अरे वा मस्त, जा जा शॉपिंगला जा, मजा कर. जा 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 काय, पैसे दे. नवरा आहेस ना तू माझा, मग बायकोला पैसे नको द्यायला शॉपिंगसाठी? पैसे? हो मग नवरा तूच आहेस ना. हो हो नवरा मी तुझा. थांब देतो. दे. एक मिनिट. मम्मी, ए मम्मी ऐक की. मम्मी लवकर ये. काय झालं? असं आग लागल्यावानी का आरडायला लागलायस? मम्मी आंध्रला शॉपिंगला जायचं होतं. हा मग मी काय करू? नाही तिला थोडे पैसे दे की. तुला लाज वाटते का रे पैसे मागायला? बायको तुझी शॉपिंगला चालली आहे ती, आणि मी का पैसे देऊ? माझं काय खेटर आडले? अगं मम्मी कोण देणार मग? एकतर एकदम अचानक माझं लग्न केलंस तू,
जर अगोदर सांगितलं असतं 4 पैसे साठवले असते मम्मी मी. आता मी कुठनं पैसा आणू हिच्यावर भागवायला? हा, मग ती तुझं तू बघ, मला काय सांगतोयस? नाही ती सोडून तिला. काय बोलते तू गुली आत्या? हा मग काय बोलू? माझ्या ऋतिकला एक अक्कल नाही. पर तुझं काय चाललंय ग? तुला तुझं पैसे कमावता येत नाही ती? रायाकडनं 25 एकर जमीन मागून घेतलीस का नाही? तसंच ह्या बेरोजगाराला बी कारखान्यात एखादं काम मागून घेतलं असतंस तर काय बिघडलं असतं बी? अगं म्हणजे त्याला काम मिळालं तर 4 पैसे त्याच्या हातात येतील, तुझी बी हाऊस मौज भागल. खरंय तुझं गुली आत्या. नोकरी तर हवीच आणि ती मिळवलीच पाहिजे. हा 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 थोड्या वेळानं फोन करतो, जरा थांबा. भाऊसाहेब, अहो राहू दे ते. भाऊसाहेब मी करते. आमचं काम आम्ही करत असतो. अहो राहू द्या, तुम्ही चहा घ्या. नाही तुम्ही खरंच चहा घ्या, मी करते. मी मुंबईत नोकरी करत असताना कार्यालयातली सगळी कागदपत्रांची कामं मीच करायचे. मला कार्यालयातली सगळी कामं फार उत्तम जमतात. घ्या तपासा. नाही, गरज नाही. चांगली फाईल लावता तुम्ही. तारीख, डॉक्युमेंट नंबर एकदम जागच्या जागी लावलं. अंतरा, अगं हे काय? माझ्या आधी चहा दिलास? माझी पूजा झाली की मी देणारच होते चहा. अंतरा, मला आणि मम्मीला पण नाश्ता पाहिजे, तेवढा आण. भाऊसाहेब एक विचारायचं होतं. बोला. आता ती तुझ्या कामाबद्दल भाऊसाहेबांनी विचारते का नाही बघ. आता भाऊसाहेब तुला कारखान्यावर घेणार म्हणजे घेणार. कृष्णासारखी हुशार मुलगी कारखान्यात काम करतेय, हे कारखान्याच्या फायद्यासाठीच आहे. कृष्णा घर आणि कारखाना किती उत्तम सांभाळते. माझा आदर्श आहे ती. मलाही कृष्णासारखं काहीतरी उत्तम करून दाखवायचंय. मी मुंबईत शिकता शिकता नोकरी करत होते, तर मी इथेही नोकरी केली तर चालणार आहे का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अहो तुम्ही चांगलं शिकलाय, तुमची नोकरी करायची इच्छा आहे, बिनधास्त जाऊन नोकरी करा. थँक्यू भाऊसाहेब. मी आतापासूनच नोकरी शोधायला सुरुवात करते. शोधायला कशाला जायचं? आपला कारखाना आहे ना, तिथंच काम करा. कृष्णाच्या हाताखाली काम करा, शिकवल ती तुम्हाला सगळं. आजपासूनच सुरू करा. चांगल्या कामाला उशीर कशाला? हो. राय कुठे निघाला? कारखान्यात. अंतराला घेऊन जा, तिला काम करायची इच्छा आहे. कृष्णाला सांगा काय काम करायचं काय नाही, सांग म्हणून तिला. राया चल निघूया, माझा आज पहिलाच दिवस आहे, मला उशीर नाही करायचा. मी जाते बाहेर, तू ये. बाहेर माणसं चर्चा करते ते. लय दिवस झाले कृष्णा माहेरात येऊन राहिल्या. रायाचं आणि कृष्णाचं जमत नाही म्हणून कृष्णा माहेरी आले निघून. त्या रायानं राग मनात धरला आणि हिला सोडचिठ्ठी दिली तर. कृष्णा एवढ्या कसल्या टेन्शन मध्ये होती? तर बघतच बसणार आहेस का गाडी आत घेणार आहेस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय, काम कसं चाललंय? चाललंय बघ. चालू दे. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग सर. जाऊ का कृष्णाशी बोलायला, तिच्या समोर माझी बाजू मांडायला? मी बोलायला गेलो आणि ती हितनं पण रागून निघून गेली तर परत कारखान्यातच यायची नाही. त्यापेक्षा न बोललेलंच बरं. राया, कुठे हरवलायस? सांगतोयस ना कृष्णाला माझ्याबद्दल? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथेच बसतेस का? म्हणजे हाच तुझा डेस्क आहे का? हो हो. मी राया बरोबर आत बसणार. म्हणजे अगं त्याचं काय आहे ना, मी एवढी शिकली आहे, हुशार आहे, त्यामुळे भाऊसाहेबांना वाटलं की मी कारखाना उत्तम चालवेन, माझा कारखान्याला फायदा होईल. त्यामुळे त्यांनी मला विनंती केली राया बरोबर काम करायची. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देत मी आजपासून रोज कारखान्यात येणार आहे. अगं मग चांगलंच आहे की. अभिनंदन तुझं. तुझ्या हुशारीचा आपल्या कारखान्याला फायदा होईल बघ आता, आणि तुला नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळतील. थँक्यू. चल मी जाते, अनेकांना कामाला लावायचे मला आज. आय मीन अनेक कामं मार्गी लावायची आहेत. सी यू. राया, काय झालं? मी ऑफिसमध्ये आजपासून जॉईन झाले हे तू कृष्णाला सांगितलं पण नाहीस. असं का वागतोयस तू माझ्याशी? आपण कामाचं बोलूया का? हो. हे मागच्या महिन्याचे रिपोर्ट्स आहेत, हे मला त्या एका फाईलमध्ये लावून दे. ठीक आहे. अगं मम्मी अगं लग्न झाली की माझं किती मारशील? बास की आता. झालं तुझं समाधान? रे बायकोच्या माग 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 पळत असतोयस ना. आता बघितलंस का किती पोचलेली आहे ती? अरे मी तुझ्यासाठी तिला नोकरी मागायला सांगितली आणि तिनं काय केलं? स्वतःसाठी नोकरी मागून घेतली. मम्मी मला वाटतं याच्या मागं पण तिचं माझ्यावरचं प्रेमच आहे. म्हणजे बघ की, मला त्रास होऊ नये, मला जास्त काम करायला लागू नये म्हणून तिनं नोकरी करण्याचा निर्णय स्वतःहून घेतलाय. तुझ्या अक्कल काय शान खायला गेली वीर? तू काय आयुष्यभर घरातच बसणार आहेस का बिनकामाचा? म्हणून तुला म्हणत असत्या वाईज बदाम खात जा, म्हणजे जरा अक्कल चालल. अगं मम्मी, का कुणास मला असं वाटतं की तिने मुद्दाम नोकरी करायचा निर्णय घेतला असेल आणि भाऊसाहेबांना सांगून मला पण कारखान्यात चिटकवणार असेल तर. ऋतिक, असल नसलला काय अर्थ नसतोय. आत्ता तिनं तसं केलं का? नाही ना. मग कुणाला माहिती आयुष्यभर तुला जर घरगडी बनवायचा विचार असेल तिचा तर. नाही मम्मी, माझी अंतर तशी नाही. अंतराच्या डोक्यात ही नोकरी करायचं खूळ तूच बरोबर ना. मी भरवीन हा? मला काही याड लागले? मला बी मगाशीच कळलंय तुझ्या बरोबर ही तिच्या डोसक्यात काय चाललंय ती. तुझी बायको लग्नाच्या 5व्या दिवशी कामाला गेली आणि तू बस घरातच. अंतर बघ आता, थोड्या दिवसात मला कारखान्यात नोकरी लावते का नाही? वाट बघत बस. आणि हो म्हातारा घरात बसून काय त्या अंतराने काय लिंबू फिरवला का काय कुणास ठाऊक. मम्मी मामीने बनवलेला गाजराचा हलवा द्यायचा आहे. परत रायाशी बोलावं लागणार. हा कुठं गेला? कामी कामात एवढी गुंतले होते की हा जेवायला गेलेला बी कळला नाही मला.
मी सकाळी कृष्णाशी बोलायला पाहिजे होतं का? मला कळालं तरी असतं ती नक्की कुठल्या टेन्शन मध्ये आहे. दादा पाणी आणा जरा. दादा वर बघ वर. थांब मी आलेच. हे घे. अरे वा, गाजराचा हलवा मला लय आवडतो. तू माझ्यासाठी आणलंय? मामीनं दिलाय. जामदार सर. हो सर. सर तुम्ही मला बोलवलं? हो, तिथनं 16 नंबरची फाईल घ्या आणि ती पटकन रेडी करून ठेवा. आपल्याला या महिन्यात लय महत्वाच्या मीटिंग्स आहेत. बस. राया सर, हा, 16 नंबरची फाईल तिथं नाहीये. अहो, तिथंच ठेवली होती मी. मी इकडे बघतो. त्याच्यात आहे ना सगळ्या कस्टमरचे डिटेल्स आहेत आपले, बघायला पाहिजे. सॉरी सर, विसरलो मी. मी मघाशी ती फाईल कृष्णाला दिली होती. थांबा, तिच्याकडून आणतो मी. नाही नको, ती जे होत असेल मी बघतो. हा, त्या भाकिताची ही दुसरी बाजू तिला कळता कामा नये. सर, काय शोधताय? अजून काय लपवायचं आहे माझ्यापासनं? अजून किती गोष्टी लपवणार आहे? मी काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही की मला माहित नाही. मी घर सोडलंय. तुझ्या अशा वागण्यानं मला कारखाना बी सोडावा लागल. कृष्णा, काय बोलतेस तू? मी तर फक्त बस, मला काही बी कारण नकोय. मुळात मला तुझं काही बी ऐकायचंच नाहीये. तू खोटच बोलणार याची खात्री आहे मला. मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता तुझ्यावर. तू त्या विश्वासाची माती केलीस. मला तुझा खरा चेहरा कळालाय राय. त्यामुळे मला अजून काहीतरी खोटं सांगून फसवायचा प्रयत्न करू नकोस. तू आज जर माझ्यापासून गोष्टी लपवायचा प्रयत्न केलास ना, तर आयुष्यात मला तुझ्यासमोर यायची कधीच इच्छा होणार नाही. खरं तर तुला इथं असं माझ्या डेस्कवर काहीतरी चोरासारखं शोधताना बघून मला इथे थांबायचीच इच्छा होत नाहीये. तुला मी अशी इथं नकोय ना. मी जाते. मी आता परत येणार नाही. कृष्णा,